नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आरोग्य विभागांतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये तुमची परीक्षा होणार नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे। कुठली पद आहेत, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर बघू शकता, ही जी जाहिरात आहे सध्या या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमची महानगरपालिका किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल। तर आपण संपूर्ण माहिती बघूयात। ही जी जाहिरात आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात किंवा उल्हासनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती देखील पाहायला भेटेल। तर बघा, वैद्यकीय आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, ज्याला आपण NHM असं म्हणतो, यांच्या अंतर्गत 11 महिने 29 दिवसाच्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात। ही कंत्राटी स्वरूपाची जाहिरात असते। बघा, 11 महिने 29 दिवस तुमचं कॉन्ट्रॅक्ट असतं। अशा पद्धतीने NHM मधून ही पदं जी आहेत ती भरली जात आहेत। वैद्यकीय आरोग्य विभाग उल्हासनगर महानगरपालिकेसाठी तुम्ही कुठूनही यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात। तर बघा, उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जो कार्यक्रम आहे त्यांच्या अंतर्गत ही पदं जी आहेत विविध ठिकाणी भरली जात आहेत। यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन 13/8 पासून ते 4/9/2025 पर्यंत करता येणार आहेत। या ठिकाणी फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज जे आहे त्या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत। अर्ज कुठं स्वीकारले जातील? बघा, वॉर रूम, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर 3 येथे तुम्हाला सादर करायचे आहेत, सुट्टीचे दिवस वगळून, शासकीय आणि सुट्टीचे दिवस वगळून। तर बघा, आता संपूर्ण माहिती आपण बघूयात, कुठली कुठली पदं भरली जात आहेत। पहिल्यांदा पहा, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत म्हणजे NHM अंतर्गत सध्या जी पदं भरली जात आहेत ती बघूयात आपण। पहिली पोस्ट आहे एप्टिमॉलॉजिस्टची पोस्ट आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरती आहे, 35,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे। पब्लिक हेल्थ मॅनेजरची पोस्ट आहे, एनी मेडिकल ग्रॅज्युएटवरतीच आहे। त्यानंतर महत्त्वाची पोस्ट स्टाफ नर्स आहे, ज्यामध्ये 2च जागा भरल्या जात आहेत। 12th विथ GNM BSc नर्सिंग, बघा तुमचं झालेलं पाहिजे। 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असतो। इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला वॅकेन्सी पाहता येतील। त्यानंतर 4 नंबरची पोस्ट आहे बघा, आरोग्य सेविका, यासाठी सर्वात जास्त 7 जागा भरल्या जात आहेत। ENM ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी स्टार्टिंग पेमेंट 18,000 असणार आहे। इथं कॅटेगरी वाईज जागा पाहू शकता। खुलासाठी 5 आहेत, विमा प्रसाठी 1 आहे आणि भजबसाठी 1 जागा आहे। ENM ज्यांचं झालं आहे त्यांनाच फक्त आरोग्य सेविका पदासाठी अप्लाय करता येईल। त्यानंतर बघा, औषध निर्माण अधिकारी असेल किंवा औषध निर्माता या पदासाठी देखील 3 जागा भरल्या जात आहेत। इथं M.Pharm असेल, D.Pharm असेल, B.Pharm असेल तर अप्लाय करता येणार आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। इथं कॅटेगरी वाईज वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ NUHM मध्ये आहे, 1च जागा भरली जाते सध्या। BSc प्लस DMLT कोर्स तुमचा असणं गरजेचं आहे। 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील तुम्हाला असेल। तर ही पदं झाली NUHM अंतर्गत। त्याच्यानंतर बघा, 15वा वित्त आयोग अंतर्गत रिक्त पद आहेत अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरसाठी। याच्यासाठी पहा, स्टाफ नर्स स्त्री यासाठी 14 वॅकेन्सी इथं भरले जात आहेत। 20,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। या ठिकाणी देखील तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग मागितलेलं आहे। त्यानंतर बघा, स्टाफ नर्स पुरुषसाठी देखील इथं 2 वॅकेन्सी आहेत। इथं देखील GNM किंवा BSc नर्सिंग पाहिजे, 20,000 स्टार्टिंग पेमेंट इथंही असणार आहे। त्यानंतर बघा, MPW ची पोस्ट आहे, म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आपण त्याला म्हणतो, किंवा आरोग्य सेवक पद्धतीची जी पोस्ट आहे। आता याची पात्रता सध्या बदललेली आहे। 25 वॅकेन्सी इथं भरले जात आहेत। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। बघा, MPW साठी तुमचं 12वी सायन्स पाहिजे, प्लस तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स देखील पाहिजे। 25 वॅकेन्सी सर्वात जास्त इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला सर्व वॅकेन्सी पाहता येणार आहेत। त्यानंतर बघा, पुढचं या ठिकाणी डिपार्टमेंट आहे किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जो आहे त्याच्यामध्ये ही पदं भरली जात आहेत। त्या अंतर्गत त्या दवाखान्यासाठी ही पदं असणार आहेत, ज्यामध्ये स्टाफ नर्ससाठी 4 जागा आहेत पाहू शकता। त्यानंतर स्टाफ नर्स पुरुषसाठी 1 जागा असणार आहे इथे, आणि MPW साठी देखील इथं 7 वॅकेन्सी असणार आहेत। 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल। तर ही सर्व पदं जी आहेत उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचं जॉब पोस्टिंग असणार आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। अर्ज कसा भरायचा आहे त्यासाठी ह्या सूचना दिल्यात पहा, ह्या सर्व सूचना तुम्हाला पाहिजे, त्याच्यानंतरच अर्ज करायचा आहे। तुमची जी शेवटच्या वर्षाची मार्कशीट आहे त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन असणार आहे, अनुभवाच्या गुणावरती सिलेक्शन असणार आहे। त्यामुळे तुमची जर ग्रेड सिस्टम असेल शेवटच्या वर्षाच्या मार्कशीटमध्ये, CGPA असेल किंवा SCGPA असेल, तर त्याचे गुण जे आहेत ते तुम्हाला अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी नमूद करायची आहे। विद्यापीठानुसार टक्केवारी काढण्याचं सूत्र देखील अर्जात नमूद करून द्यायचं आहे, किंवा त्याला कन्व्हर्जन करून तसं तुम्ही लेटर देखील त्या ठिकाणी जोडू शकतात। तरच या ठिकाणी तुमचे टक्केवारी कळणार आहे, टक्केवारीवरती सिलेक्शन तुमचं या ठिकाणी केलं जातं। तर पाहता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, काय काय या ठिकाणी अटी आणि शर्ती आहेत, मानधनाच्या लाभाबद्दलची देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे।
वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी असते, 18 ते 43 राखीव प्रवर्गासाठी असणार आहे. त्यासोबत बघा या ठिकाणी जे पॅरामेडिकलचे किंवा वैद्यकीय अधिकारी असेल, विशेषज्ञ जी पॅरामेडिकलची पदं असतात त्यांची वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत असते. जसं की GNM, ANM, औषध निर्माण, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी यांची वयोमर्यादा 65 पर्यंत या ठिकाणी असते. त्यासोबत पाहता भरती प्रक्रिया व जाहिरातीचे अधिकार त्याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता याची जी निवड प्रक्रिया आहे ती पहा. तुमची परीक्षा या ठिकाणी होत नाही. कशा पद्धतीने निवड प्रक्रिया आहे, कुठल्या पदाची त्याची माहिती बघूयात. बघा, एप्टिमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ मॅनेजर, GNM, ANM, औषध निर्माण निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांकरिता तुमची गुणांकन पद्धतीनुसार खालील पद्धतीने निवड प्रक्रिया होणार आहे. याची परीक्षा होत नाही. तर कशी निवड होते बघा, तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सचे या ठिकाणी 50% गुण धरले जातात. समजा उदाहरणार्थ तुम्हाला शेवटच्या वर्षाचे म्हणजे तुमचं या ठिकाणी GNM वरती तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. तुम्हाला GNM मध्ये शेवटच्या वर्षाच्या मार्क्समध्ये 60% असतील तर त्याचं प्रोपोर्शन काढलं जाईल. 60 गुणिले 50 भागिले 100 म्हणजे 30 गुण त्याचे तुमचे धरले जातील. अशा पद्धतीने या ठिकाणी हे मार्क्स दिले जातात. त्यानंतर समजा तुमचं GNM मागितले आणि त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे आहे तर त्याचे 20 गुण एक्स्ट्रा तुम्हाला दिले जातात, 20 गुणापर्यंत. आणि संबंधित पदाशी निगडीत तुम्हाला काय अनुभव असेल, समजा एका वर्षाचा तुमचा अनुभव आहे, तुमचं स्टाफ नर्ससाठी तुम्ही भरताय तर स्टाफ नर्स म्हणून तुम्ही काम केलेलं आहे 1 वर्ष, तर त्या एका वर्षात तुम्हाला मग 6 गुण दिले जातील. असं जास्तीत जास्त तुम्हाला 30 गुण दिले जातील. म्हणजे या ठिकाणी एका वर्षाकरिता तुम्हाला या ठिकाणी 6 गुण असणारे. जास्तीत जास्त जेवढा अनुभव तुमच्याकडे आहे, म्हणजे 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला 30 पैकी 30 इथं गुण भेटतील. तर अशा पद्धतीने 100 गुणांची या ठिकाणी काउंट केला जाईल आणि त्यानुसार तुमची काय केली जाणार आहे, मेरिट लिस्ट जी आहे ती लावली जाईल. पात्र अपात्र यादी पहिल्यांदा लावली जाईल. त्याच्यानंतर मग त्या पात्र अपात्रमधून तुमची फायनल निवड यादी लावली जाते. त्याच्यावरती ऑब्जेक्शन वगैरे देखील मागवलं जातं. इथं म्हटलं देखील आहे पहा, गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही. पाहू शकता या ठिकाणी. तर तुमची निवड प्रक्रिया जी आहे या ठिकाणी सध्या गुणांकन पद्धतीने केली जाते. याच्यामध्ये परीक्षा होत नाही आणि तुमची इथं मुलाखती देखील आयोजित केल्या जाणार नाहीत. डायरेक्टली अशा पद्धतीने निवड होणार आहे. काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याचा अर्ज नमुना देखील तुम्हाला ह्या जाहिरातीमध्ये पाहायला भेटेल. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतोय, तिथून देखील तुम्हाला पाहता येईल. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाही महत्त्वाची माहिती भेटेल. धन्यवाद.